नमस्कार. हा नमस्कार. मी आनंद गानू बोलतोय घरचे मराठी ग्लोबल कडून. सर, ऑनरेबल श्री सुरेश प्रभूजी, तुमचं मनपूर्वक स्वागत आणि तुम्ही वेळ काढून आमच्याबरोबर आलात. हे सुनीता गानू आणि आज तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल तुमचा खूप आभारी आहे. आता संजय धवलीकर टेक ओव्हर करतील. ते तुमची ओळख करून देऊन तुम्हाला 4 शब्द सांगण्याची विनंती करतील. ओव्हर टू संजय धवलीकर. सर नमस्कार. नमस्कार. सन्मान्य श्री सुरेश प्रभू साहेबांचं या कार्यक्रमामध्ये, या वेबिनारमध्ये मनपूर्वक स्वागत. मी सरांचा थोडक्यात परिचय करून देतो. खरं सांगा तर सरांचा परिचय आणि थोडक्यात हे खरं होऊ शकत नाही, परंतु आता वेळेअभावी आपल्याला हे करावं लागणार आहे. त्याच्यामुळे सर अगदी थोडक्यामध्ये मला नेहमी असं वाटतं सर, की जेव्हा जेव्हा तुम्हाला भेटतो, आतापर्यंत बऱ्याच वेळेला भेटलेलो आहे किंवा अन्य सुद्धा इतके वर्ष काम बघतोय, त्याच्यामध्ये मला नेहमी असं वाटतं की सर यू आर अन इन्स्टिट्यूशन इन युअरसेल्फ. हे माझं पहिल्यापासूनचं मत आहे. खूप आउट ऑफ बॉक्स थिंकिंग, त्याच्यानंतर अनेक रिफॉर्म्स घडवण्यामध्ये, अनेक रिफॉर्म्स इम्प्लिमेंट करण्यामध्ये तुमचा सर हातखंडा आणि तुम्ही हे बरेच केलेलं आहे. आतापर्यंत 10 वेळेला कॅबिनेट पदं भूषवलेली आहेत. 6 वेळेला आपण अटलजींच्या कार्यकाळामध्ये आणि 4 वेळेला मोदींच्या कार्यकाळामध्ये. सध्या सर आपल्याला माहिती आहे की सर शेर्पा टू G20 असं सरांकडे आता सध्या दायित्व आहे. सरांनी आतापर्यंत G7 आणि G20 साठी एक पंतप्रधानांचं एक स्पेशल मिशनवर त्यांनी एक डिप्लोमॅटिक रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. फार थोड्या वेळामध्ये ग्लोबल लिडरशिपच्या बरोबर अत्यंत चांगले संबंध प्रस्थापित केलेले सरांनी. लौकिकदृष्ट्या सर चार्टर्ड अकाउंटंट आणि LLB आहेत. त्यांना IFRI कडनं मानद डॉक्टरेट ही पदवी सुद्धा मिळालेली आहे आणि आता सर 2 विषयांमध्ये PhDचा अभ्यासक्रम करत आहेत. म्हणजे आपण समजू शकतो इतकी व्यस्तता, इतके व्याप, इतकं सर्व असताना सुद्धा शिक्षण त्यांनी सतत सुरू ठेवलेलं आहे. सर तसं पण शिक्षणामध्ये आणि अन्य सामाजिक क्षेत्रामध्ये सरांचं खूप मोठं काम आहे. सरांनी जी काही महत्वाची काही पदं भूषवलेत तशी खूप आहेत, परंतु मी काही त्यातली एक प्रायमरी एक कारखानी सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो. एशिया एनर्जी फाउंडेशनचे सर चेअरमन आहेत. ग्लोबल वॉटर पार्टनरशिपचे साऊथ एशिया चेअर, सार्क फोरम फार्मर फोरमचे चेअरमन आहेत. ग्लोबल फाउंडेशन ऑफ फार्मर्सचे चेअरमन आहेत आणि वर्ल्ड फोरम फॉर ग्लोबल गव्हर्नन्स UKचे सर प्रेसिडेंट आहेत. आतापर्यंत आता सर सध्या राज्यसभेचे MP आहेत. 11वी, 12वी, 13वी, 14वी या लोकसभेचे सर मेंबर राहिलेले आहेत. 98 सालापासून सर राजकीय क्षेत्रामध्ये लौकिकदृष्ट्या फार मोठ्या प्रमाणावर सरांचं हे काम झालेलं आहे संसदेमध्ये. त्याच्या आधी चार्टर्ड अकाउंटंटची प्रॅक्टिस होती आणि एका बँकेचे सर संचालक होते. 98-99 सालामध्ये त्यांच्याकडे युनियन कॅबिनेट होता एन्व्हायरमेंट आणि फॉरेस्टचा. 99 ते 2000 मध्ये केमिकल्स अँड फर्टिलायझर या कार्यकाळामध्ये आपण बघितलं अनेक मोठे पॉलिसी डिसिजन सरांनी घेतलेले आहेत आणि या एका पूर्ण वेगळी दिशा दिलेली आहे. 2000 ते 2002 या काळामध्ये मुख्यमंत्रीपद सरांनी सांभाळलेलं आहे. अटलजींच्या काळामध्ये अत्यंत जिव्हाळ्याचा अटलजींच्या आणि एकूणच सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय नदीजोड प्रकल्प, त्याचे सर चेअरपर्सन होते 2002 ते 2004 या काळामध्ये आणि त्याला एक खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वीरित्या त्याचं सरांच्याकडनं काम झालेलं आहे. 2014 ते 15 PM शेर्पा फॉर G20 समिट. 2014 ते 17 या काळामध्ये रेल्वे मंत्रीपद सरांनी घोषवलेलं आहे. आपण सर्वजण जाणतो त्या काळामध्ये अनेक निर्णायक बदल, हिस्टॉरिक चेंजेस आपण त्याला म्हणू शकतो की रेल्वे जी कस्टमर सेंट्रिक झालेली आहे किंवा टेक्नॉलॉजी ड्रिव्हन सर्व्हिसेस ज्या रेल्वेकडनं दिल्या गेलेल्या आहेत त्या या काळामध्ये सरांच्या कार्यकाळामध्ये 2017 ते 19 मध्ये सरांकडे 2 मेजर पोर्टफोलिओ होते. त्याच्यामध्ये एक सिव्हिल एव्हिएशनचा होता की त्याच्यामध्ये त्यांनी रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम इम्प्लिमेंटेशन, उडान जी आपण म्हणतो की आज मोठ्या प्रमाणावर त्याचा आपण बघतो की इतका फायदा या भारत देशाला होतोय. हा सरांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी इम्प्लिमेंटेशन केलेल्या स्कीमचा आहे. 2017 ते 19 मध्ये कॉमर्स आणि इंडस्ट्री मिनिस्ट्री सुद्धा सरांकडे या एव्हिएशनच्या बरोबर होती. जिल्हा स्तरावर मॅन्युफॅक्चरिंगच्या वाढसाठी
सरांनी डिस्ट्रिक्ट लेवल डेव्हलपमेंट प्लॅन हा इम्प्लिमेंट केला होता त्यांच्या कार्यकाळामध्ये. ट्रेड प्रमोशन, एक्सपोर्ट प्रमोशनवर खूप मोठ्या प्रमाणावर काम. तिथे दोन अगदी महत्वाच्या त्याच्या उपलब्धी जर आपण म्हणायला गेलं सर, तर त्याच्यामध्ये हायएस्ट एव्हर मर्चंडाईज एक्सपोर्ट ऑफ ओव्हर $330 बिलियन 18-19 मध्ये झालं आणि हे हायएस्ट आतापर्यंतचं आपल्याला उपलब्धी म्हणता येईल. त्याच्यानंतर massive cut in trade deficit of $10 billion with China in 1 year. म्हणजे first time ever in 30 years the trade deficit with China was reduced. इन्व्हेस्टमेंट प्रमोशन वर पण खूप मोठ्या प्रमाणावर सरांचं काम झालेलं आहे. सरांनी जिथे जिथे जे जे म्हणून काम केलेलं आहे खूप यशस्वीपणे पॉलिसी मेकिंग, इम्प्लिमेंटेशन याच्यावर सरांचं काम झालेलं आहे. आज आपल्याला या आताच्या काळामध्ये आपल्याला या ग्लोबल स्तरावर सरांचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. मी सरांना विनंती करतो, सर आपण आम्हाला सगळ्यांना आता देश विदेशातले सगळे या वेबिनार साठी जोडले गेलेले आहेत, आपण आम्हाला संबोधित करावं. आपले खूप खूप धन्यवाद मानतो आणि आपल्याला विनंती करतो की आपण आम्हाला संबोधित करावं. हॅलो. हा सुरेश सर बोला प्लीज. हो धन्यवाद मंडळी. मी सर्वप्रथम आपल्या सर्व परदेशात असलेल्या आणि देशांतर्गत देखील या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मराठी बंधू भगिनींचं मनपूर्वक स्वागत करतो आणि अशी आशा करतो की आपण आपापल्या घरीच म्हटलं पाहिजे की आपण आपापल्या घरी सुरक्षित असाल आणि राहावं अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना. कारण हे दिवस हे खरोखरच अत्यंत काळजी करणारे दिवस आहेत. तुमच्यापैकी काही मंडळी जे अमेरिकेला असतील त्यांच्यावरही संकट आहे, जे युरोपमध्ये आहेत ते एका संकट अवस्थेतून जात आहेत. त्यामध्ये देखील परिस्थिती आटोक्यात असली तरी देखील काळजी करण्यासारखी परिस्थिती संपूर्ण जगभर आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मी श्री ढवळीकरांना मनापासून धन्यवाद देतो की त्याने कार्यक्रम आयोजित केला आणि आपल्या गानू साहेबांच्या अध्यक्षतेखाली ज्या कार्यक्रमामध्ये आपण खरोखरच ही परिस्थिती संपल्यानंतर काय करायचा विचार करणार. आजची परिस्थिती आहेच, कठीण आहे, अडचणीची आहे, परंतु आपल्याकडे नेहमीच एका जवळजवळ प्रत्येक मराठी घरामध्ये अनेक संत वचन लिहिली असतात. त्यापैकी एक वचन अनेक घरामध्ये आपल्याला दिसतं की हेही दिवस जातील. आणि म्हणून मला नक्की खात्री आहे की हे दिवस देखील नक्कीच जातील आणि लवकरच जातील. परंतु प्रश्न असा येतो, हे दिवस गेल्यानंतर काय होणार आहे. मला वाटतं त्याचा विचार खरोखरच आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन करण्याची गरज आहे. जगातल्या अनेक देशांमध्ये तुम्ही राहता त्यामुळे मला सांगायची गरज नाही, परंतु जगातल्या जवळजवळ प्रत्येक देशाची परिस्थिती गंभीर आहे. मी सहज एक आकडेवारी चालत होतो तर खरोखरच एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात आली. आता म्हणाले की मी G20 देखील माझ्याकडे आहे. G20 देश जे आहेत 20 देश त्यांची एकंदर अर्थव्यवस्थेचा विचार केला तर जवळजवळ जगाच्या 86% आहे जागतिक ढोबळ उत्पन्न GDPचा, पण त्या सगळ्या 20 देशांची मिळून GDP आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की जवळजवळ 80% जास्त जे या करोनाने रोगग्रस्त लोक आहेत हे या G20 देशांमध्येच आहेत. आणि जवळजवळ 85 ते 90% लोक ज्या रोगाने मृत्यू पडले ते देखील या G20 मध्येच आहेत. म्हणजे पुढारलेले देश या रोगामध्ये देखील त्रासलेले आहेत आणि आर्थिकदृष्ट्या देखील पुढारलेले आहेत. आणि आतापर्यंत अशी आपली एक समज होती की पुढारलेल्या देशांना रोगराईंचा कधी त्रास होणार नाही. ही थर्ड वर्ल्ड कंट्रीचा प्रॉब्लेम, जे अजूनही मागासलेले देश आहेत त्यांच्या दृष्टीची समस्या आहे. परंतु आज सगळेजण खडबडून जागे झालेत. ही समस्या आपली सगळ्यांची आहे. आणि मग जर सगळ्यांची असेल तर बऱ्याचदा आपण म्हणतो की नेचर इज अ ग्रेट लेव्हलर,
मला वाटतं दिस पर्टिक्युलर डिसीज ऑल्सो हॅज प्रूव्ड टू बी अ ग्रेट लेवलर. इट हॅज ब्रॉट अस टू रिअलाइज that no one should now feel immune from the global problem. अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं आपल्या सगळ्यांना उद्याच्या दिवसामध्ये श्री ढवळीकरांनी विषय ठेवलाय की उद्याचा भारत कसा असेल आणि या उद्याच्या होणाऱ्या भारतामध्ये आपल्या सगळ्यांना काम करण्याच्या काय संधी असतील. आज सगळ्याच अर्थव्यवस्था ज्याप्रमाणे अडचणीत आहेत तशीच भारतामध्ये देखील जो आपला जीडीपीचा वाढीचा दर होता तो निश्चितपणे कमी होईल. काल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्याप्रमाणे तो निगेटिव्ह टेरिटरीमध्ये देखील असेल. परंतु ही एक तात्पुरती गोष्ट आहे. इट्स अ ट्रान्झिटरी फेज. इफ यू लुक ॲट अ मीडियम टर्म प्रॉस्पेक्ट फॉर इंडिया, दे आर डेफिनेटली ब्राइटर. Not just brighter as compared to other countries, but also in absolute terms. आणि हे उद्याच्या येणाऱ्या भविष्याकडे जर आपण पाहिलं, आपला देश निश्चितपणे आजच्यापेक्षा निश्चितपणे खूप चांगल्या दिशेने काम करत असेल आणि त्यामध्ये अनेक गोष्टींना आपल्याला वाव मिळणार. देशाची अर्थव्यवस्था आजही शेतीवर आधारित असे समाज व्यवस्था आहे, पण त्याचं प्रमाण दिवसेंदिवस खूप कमी होत गेले. म्हणजे एकेकाळी आपल्या 50 वर्षापूर्वी शेतीवर आधारित असणारा समाज हा 80% होता. अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा वाटा जवळजवळ 40-45% होता जीडीपीचा. तो आज 14.6% खाली आलाय आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या देखील ही खूप कमी झाली आहे. 80%वरून कमीत कमी 45% आली आहे. आणि म्हणून उद्याच्या दिवसामध्ये सेवा क्षेत्र, सर्व्हिसेस, मॅन्युफॅक्चरिंग हे त्या शेती क्षेत्रामधून येणाऱ्या ढोबळ उत्पन्नाचा जो आज वाटा आहे तो त्यांच्या पदरात पडेल. सर्व्हिसेस ॲज इट इज मोर दॅन 60% ऑफ इंडिया जीडीपी. परंतु उद्याच्या दिवसामध्ये त्याचं प्रमाण जरी तेवढंच राहिलं तरी जीडीपी वाढत असल्यामुळे सर्व्हिसेस सेक्टर देखील मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये उद्याच्या काळामध्ये आपल्याला खरोखरच काही महत्वाचे बदल पाहायला मिळतील. उदाहरणार्थ टेक्नॉलॉजीचा वापर, डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर हा भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात होतोय. म्हणजे मध्येच G7ची जी मीटिंग झाली बियारिट्झला फ्रान्समध्ये काही महिन्यापूर्वीच, त्या बियारिट्झच्या मीटिंगमध्ये आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G7 मध्ये डिजिटल इकॉनॉमीवर लीड पेपर प्रेझेंट केला, लीडर म्हणून. त्यामध्ये असं लक्षात आलं की आपली डिजिटल टेक्नॉलॉजी मधली प्रगती ही इतर देशांच्या तुलनेमध्ये देखील खूप चांगली आहे, किंवा काही बाबतीत आपण त्याच्यापेक्षाही पुढे गेलोय. उदाहरणार्थ आपल्याकडे UPI सारखा एक टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म आहे, ज्याचा वापर देशातल्याच अनेक लोक करतात. पेमेंट करण्यासाठी याच प्लॅटफॉर्मचा वापर करून रुपे कार्ड सारखी जी नवीन कार्ड तयार झाली आहेत त्याचा वापर देखील सर्वसामान्य माणसं करतात. रेल्वेचं तिकीट, मी रेल्वे मंत्री होतो, रेल्वेचं तिकीट बुकिंग जवळजवळ इंटरनेट मार्फतच होतं किंवा स्मार्टफोन मधून होतं. ह्याचा अर्थ आज उद्याच्या भारतामधल्या सेवा क्षेत्र म्हणा किंवा औद्योगिक क्षेत्र म्हणा किंवा शेती पण म्हणा, त्यामध्ये तंत्रज्ञानाचा फार मोठ्या प्रमाणात वापर असेल. आज देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी यासारख्या गोष्टीचा वापर आपण शेतीमध्ये कसा करता येईल यासाठी विचार करायला सुरुवात झाली. आजचा जर आपण विचार केला तर आता झूम वरून कार्यक्रम करू असं 2 महिन्यापूर्वी कोणाला खरं वाटलं नसतं. परंतु आता अशी परिस्थिती आहे की मी देखील एका विद्यापीठाचा, आय एम अ चान्सेलर ऑफ युनिव्हर्सिटी अमंग्स माय वेरियस अदर रिस्पॉन्सिबिलिटीज. तो आता विद्यापीठांना प्रश्न पडलाय की उद्याच्या दिवसामध्ये ब्रिक अँड मॉर्टर आपल्या विद्यापीठ चालतील की नाही.
और विल हॅव टू रिलाय ओनली ऑन ऑनलाईन ट्रेनिंग. अर्थात माझं तसं मत आहे की दोन्ही चालणार आहेत, परंतु ऑनलाईन हे माध्यम एवढं प्रभावी होत चाललंय की उद्याच्या काळामध्ये भारतामधल्या होणाऱ्या विकासामध्ये तंत्रज्ञान हे फार मोठ्या प्रमाणावर इट वुड बी इंटिग्रल पार्ट ऑफ अ डेव्हलपमेंट. अशा परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना एक मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहे. कारण बहुतांश भारतीय वंशाचे लोक ते जगात राहतात. आज जवळजवळ 3 कोटी लोक हे जगभर आपले राहतात. आणि अशा या लोकांना तिथे राहत असल्यामुळे त्यातले अनेक लोक पुढारलेल्या राज्यात देशात राहिल्यामुळे तिकडच्या जीवन व्यवस्था, जीवन पद्धती, त्यावर मध्ये असणारा तंत्रज्ञानाचा प्रभाव, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आत्मसात केल्या असल्यामुळे मला वाटतं उद्याच्या काळात या गोष्टींना देखील इकडे एक फार मोठा वाव असणार आहे. मला माहिती आहे की पूर्वी देखील लोक म्हणायचे की आपले लोक परदेशात गेले म्हणजे ब्रेन ड्रेन झाला. पण मी नेहमी असं म्हणायचो दॅट्स अ ब्रेन ट्रस्ट, नॉट ब्रेन ड्रेन. कारण हे लोक जे परदेशात राहतात त्यांनी जे ज्ञान स्वतःसाठी आत्मसात केलंय ते शेवटी त्यांचं कुठेतरी मेंदूमध्ये ते ज्ञान असेल, परंतु हृदय मात्र भारतीयच आहे. आणि त्यामुळे मेंदूचा वापर करत असताना हृदय जिथे सांगेल, द हार्ट विल गाईड द ब्रेन व्हॉट दे शुड डू. आणि म्हणून मला खात्री आहे की उद्याच्या काळामध्ये ह्या देखील संधी आपल्या उपलब्ध होणार. आपल्या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सेवा यामध्ये अक्षरशः सेव्हरल $100 billion ची इन्व्हेस्टमेंट उद्याच्या काळामध्ये होणार आहे. मी तुम्हाला उदाहरण देतो पाहिजे तर एकाच सेक्टरचं. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पूर्वी अशी पद्धत होती की जी पद्धत मी मोडली. आता रेल्वेचं एक निराळं बजेट पार्लमेंटला प्रेझेंट केलं जायचं. आय एम द लास्ट रेल्वे मिनिस्टर टू प्रेझेंट अ बजेट बिकॉज आफ्टर दॅट द प्रॅक्टिस नाव इट डिस्कंटिन्यूड. पण जे नरेंद्र मोदी सरकारचं पहिलं रेल्वे बजेट जाहीर केलं ते मी सादर केलं, त्यामध्ये 5 वर्षामध्ये आय प्रेझेंटेड अ प्लॅन फॉर $146 billion ऑफ इन्व्हेस्टमेंट. आणि त्यामध्ये नसलेले ऑफ बजेट आयटम कितीतरी होते. उदाहरणार्थ आज मला सांगायला आनंद होतो, काही दिवसापूर्वी जगातलं सगळ्यात हाय पॉवर्ड लोकोमोटिव्ह इंजिन आपण लॉन्च केलं. त्या कारखान्याची सुरुवात मी रेल्वेमध्ये असताना आपण केली होती. जी अमेरिकन कंपनी आहे, अल्स्टॉम जी युरोपियन कंपनी आहे. एकाला आपण काम दिलं होतं फॉर इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह आणि दुसऱ्याला डिझेल लोकोमोटिव्ह. ह्या लोकोमोटिव्ह जगातल्या सगळ्यात हाय पॉवर्ड लोकोमोटिव्ह ॲट द सेम टाइम एक्स्ट्रीमली एन्व्हायरमेंट फ्रेंडली, ग्रीन लोकोमोटिव्ह वी कॅन कॉल देम. आणि अशा हे जे आयटम्स आहेत $20-30 billion, they are not even included in the budget because that was off budget. It was done through PPP. So the budget of railway itself was few $100 billion. And so you can imagine how much investment come into the sector. I was aviation minister, and we had prepared a first ever global aviation summit that happened in Mumbai in early last year, exactly a year ago in January 2019, where 87 countries participated. And they acknowledged and appreciated the fact that India is now the 3rd largest aviation market in the world. Of course, currently again everything is grounded. 97% of the planes globally are not flying. They are on tarmac somewhere. And therefore, या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट होणार आहे. मी कॉमर्स इंडस्ट्री मिनिस्टर म्हणून देशाचा $5 trillion चा प्लॅन तयार केला होता. आणि देअर आय कुड क्लिअरली सी द इन्व्हेस्टमेंट दॅट इज गोइंग इन टू various sectors would probably be exceeding $1 trillion in the next few years. So that's the kind of investment that is going to be needed in India. And I can clearly see that there are several countries interested to invest in India. One, for purely commercial reason. That's a corporate decision taken in the boardroom. Other is strategic. Strategic investment decisions are made because of India's geopolitical and geo-economic prominence, as well as neutrality and openness that Indian society has.
over a period of time you'll see that both things converging, geo-economic and geopolitics, India would be a sort of the destination for investment. अशा परिस्थितीमध्ये आमची अशी नक्कीच इच्छा राहील की आपल्या देशातून परदेशात गेलेले आपले जे बांधव आहेत त्यांना देखील या उद्या होणाऱ्या भारताच्या विकासामध्ये एक स्थान असलं पाहिजे, संधी असली पाहिजे आणि त्यांच्या under their dynamic direction we should drive this future of India. अशा परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणून एक दिल्या स्वरूपाचं काम करत आहेत. त्यांनी आताच काही दिवसापूर्वी एक नवीन विकासाचा मंत्र देशासमोर ठेवलाय, आत्मनिर्भर भारत. जो भारत स्वतःच्या पायावर उभा असेल, आणि आजच मी सतत निंदा वेबिनार में बोलत असतो. आय स्पोकन इन more than 100 webinars on 54 different subjects, Kanu sir, 54 different subjects. So one of the subjects I was taking in the morning, and I was saying that आत्मनिर्भर भारत होण्यासाठी आत्मनिर्भर समाज व्हायला पाहिजे. समाज आत्मनिर्भर नसेल तर देश आत्मनिर्भर कसा होईल? आणि समाजाला आत्मनिर्भर करण्यासाठी समाजामध्ये एक वेगळ्या तऱ्हेचा आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. तुमच्यापैकी अनेक जण जे परदेशात राहतात, काम करतात, त्यांना तो आत्मविश्वास आहे, कारण त्यांनी खूप कठीण परिस्थितीत कॉम्पिटिटिव्ह ॲटमॉस्फिअर मध्ये काम करून यश मिळवलेलं आहे. मला वाटतं उद्याचा भारत देखील असाच कॉम्पिटिटिव्ह असला पाहिजे, ज्यामध्ये स्पर्धात्मक विकासाकडे चालना मिळाली पाहिजे, पण एकमेकाशी कारण नसताना पाय ओढणारी स्पर्धा नको. तर मी तुझ्यापेक्षा चांगलं काम कसं करून दाखवीन ही आस असली पाहिजे. आणि अशा तऱ्हेची कॉम्पिटिटिव्ह समाज आपण जर निर्माण केला तर आत्मनिर्भर भारत तयार होईल. आणि कॉम्पिटिटिव्हनेस मध्ये येण्यासाठी टॅलेंट बेस्ड समाज केला पाहिजे. त्याला वन हू डिझर्व्स द मोस्ट ही शुड बी सिलेक्टेड ऑन मेरिटोरियस बेसिस. आणि अशा तऱ्हेची समाज रचना निर्माण करण्यामध्ये देखील आपल्याला तुमच्या सगळ्यांचा एक फार मोठा लाभ होणार आहे, तुमच्या ज्ञानाचा. आणि म्हणून मला असं वाटतं की उद्याचा भारत, उद्याचा समाज, उद्याचा देश, या सगळ्या गोष्टीमध्ये आपलं देखील एक फार मोठा वाटा असेल अशी मी आशा करतो. मला माहिती आहे की मला एका दुसऱ्या कार्यक्रमाला जायचंय, परंतु 2च मिनिटांमध्ये मी, आणि तुमचे प्रश्न काय असतील ते पण मी नक्कीच सांगतो, परंतु या देशामध्ये महाराष्ट्राचं स्थान देखील उच्च दर्जाचं असलं पाहिजे. महाराष्ट्र हा आज देखील इज मोर दॅन 10% ऑफ इंडिया GDP. बट आय थिंक वी शुड एम ॲट in India GDP will be $5 trillion. Maharashtra should be a $1 trillion economy, and that would be the first state to have a $1 trillion economy. And there are at least 90% of the countries in the world do not have a $1 trillion economy because there are so many small countries. And therefore $1 trillion ची महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही कशी करता येईल ह्या देखील आपल्याला सगळ्यांना विचार केला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत. म्हणजे आपली मराठी माणसं तर कोणत्याही बाबतीत मागे असू शकत नाहीत. त्याचबरोबर महाराष्ट्राचं समुद्र किनारा देखील आहे. अनेक विमानतळ महाराष्ट्रामध्ये आहेत. आणखीन मी मंत्री असताना आणखीन विमानतळ सँक्शन केली. कोकणामध्ये देखील एक विमानतळ येत आहे, 2 येत आहेत, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. गोव्याला जो मोपाचा विमानतळ येतोय तो देखील महाराष्ट्राच्या सीमेला लागूनच आहे. आणि म्हणून आपल्याकडे पायाभूत सेवा महाराष्ट्रात चांगल्या आहेत. शेतीमध्ये महाराष्ट्र पुढारलेला आहे. उद्योगधंद्यामध्ये देखील महाराष्ट्र नेहमीच पुढे राहिलेला आहे. सेवा क्षेत्रामध्ये देखील महाराष्ट्र स्थान उच्च स्थानावर आहे. अशा वेळेला महाराष्ट्राचं देखील उद्याच्या उगवणाऱ्या भारतामध्ये एक महत्त्वाचं स्थान असलं पाहिजे, आणि त्या दृष्टीने देखील आपल्या सगळ्यांचा सहभाग त्यामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. आणि म्हणून पुन्हा एकदा साहेब तुमचं, श्री ढवळीकर यांचं, आणि या कार्यक्रमात सहभागी झालेले अनेक माझे मराठी बंधू बांधव आहेत, त्या सगळ्यांचं मी मनापासून त्यांना आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि निश्चितपणे काही काळ तुमचे काही प्रश्न असतील तर त्याला मी निश्चितपणे त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. कारण तुमच्या प्रश्नाला उत्तर देणं हे खरं म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं होईल, पण तरी देखील मी निश्चितपणे तो प्रयत्न करेन. आणि मनपूर्वक पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला स्वतःला अनम्यूट केलंय.
फक्त सर थँक्यू व्हेरी मच आणि तुमचे खूप धन्यवाद. तुम्ही वेळ दिलात. एक किती मिनिटं आहेत? 10-15 मिनिटं आहेत का आपल्याकडे? ओके. सगळ्यांनी अनम्युटेड राहा प्लीज. इंडिव्हिज्युअली अनम्यूट. हॅलो. म्हणजे तुम्ही म्युटेड आहात. आनंदींचा आवाज येत नाहीये. अनम्यूट केलंय. ज्याला प्रश्न विचार त्यांनी फक्त अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. कोणाला प्रश्न विचारायचे ते विचारा सरांना प्रश्न. हॅलो. सर मी प्रश्न विचारू? प्रोफेसर थोरात बोलतोय मी. हा बोला बोला सर. हा सर, मला खूप तुमचं भाषण आवडलं आणि अगदी सुरेख तुमचे विचार आहेत. तुम्ही एक खूप चांगला विषयावरती तुम्ही मार्गदर्शन केलंय. ते म्हणजे आत्मनिर्भर भारत होण्यासाठी आत्मनिर्भर समाज होणे जरुरी आहे. मेरिटोरियस समाज होणे जरुरी आहे. तर हे मेरिटोरियस समाज बनवण्यासाठी काय व्यवस्था करावी लागेल आपल्या भारताला, म्हणजे जे करून मेरिट तयार होईल आणि त्याचं नर्चर करता येईल आणि मग त्याला चालना पुढे देता येईल. यामध्ये अनेक गोष्टीचा समावेश होतो. एकतर आत्मनिर्भर समाज करण्यासाठी त्या समाजाला संस्कार करणारी एक व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. आणि संस्कार देण्याचा एक महत्वाचं माध्यम शिक्षण आहे. आणि म्हणून शिक्षण परिस्थितीमध्ये, शिक्षण पद्धतीमध्ये देखील आपल्याला आमूलाग्र बदल करायला लागतो. शिक्षणामधून तांत्रिक बाबीचं ज्ञान तर निश्चितपणे मिळतं आणि ते मिळालंच पाहिजे. परंतु शिक्षणाचा एक गाभा जो आहे, शिक्षणाचा पूर्ण आधार जो आहे, हा खरं म्हणजे एक समाजाला निराळा विचार देण्यासाठी पण असला पाहिजे. आपण म्हणतो चीनचं उदाहरण दिलं तर चीनमध्ये प्रत्येक चीन माणूस हा पहिल्यांदा मी चिनी असा विचार करतो. त्यानंतर मला वाटतं हा देखील एक विचार आपल्याला संपूर्ण मानवाच्या मनामध्ये बिंबवावा लागेल. त्यांच्या मनावर संस्काराच्या माध्यमातून द्यावे लागतील. त्याचबरोबर आपल्याला शिक्षण व्यवस्थेबरोबर वर्क कल्चर जे आहे देशात, हे देखील बदलण्याची गरज आहे. की प्रत्येक माणसाने आपलं काम करत असताना मी नोकरी करतोय, धंदा करतोय, ह्याचा मला लाभ झाला पाहिजे, बरोबरच आहे. त्याचबरोबर आणखी काहीतरी मी या समाजाचा आणि देशाचा देणं लागतो ह्याविषयी विचार करण्याची, आणि त्यासाठी काही संस्थांना पुढे येऊन काम करावं लागेल. संस्कारावर आधारित समाज रचना केली. माझं ओळख म्हणाले मी सहकार क्षेत्रात देखील बरेच वर्ष काम केलं. सहकार क्षेत्रामध्ये मी अगदी गावापासून ते जागतिक पातळीवर इंटरनॅशनल कॉर्पोरेट अलायन्स सगळीकडे काम केलं. त्या सरकारमध्ये एक चांगला मंत्र आहे की बिना सावकार नाही उद्धार. असं एक म्हणतात की सरकार रिज्युनेट. त्याला दोन एकाने सांगितलं की बिना संस्कार नाही सहकार. संस्कार आधारित सहकार व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. मला वाटतं तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर एवढंच आहे की आपल्याला संस्कार आधारित समाज कसा निर्माण करतो ते पाहण्याची आवश्यकता आहे. ज्याला कोणाला प्रश्न विचारायचे तुम्ही हात वरती करा, मी त्याला अनम्यूट करीन. हा या ओके. मी प्रशांत बेलवलकरला अनम्यूट करतोय. हा प्रशांत बेलवलकर, गो अहेड. सुरेशजी थँक्यू सो मच. आज तुमचं जे आतापर्यंत मार्गदर्शन झालं त्याचा खूपच लाभ आम्हाला होईल याची नक्की आम्हाला खात्री आहे.
पटकन थोडक्यात प्रश्न विचारतो. काही दिवसांपूर्वी न्यूज होती की ऑस्ट्रेट सारख्या धर्तीवरती भारतामध्ये देखील आपण एक सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असलेली ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंटची सॉर्ट ऑफ अ कमिटी फॉर्म करणार आहात किंवा ऑर्गनायझेशन फॉर्म होणार आहे. तर त्याचं कुठपर्यंत काम आलेलं आहे? कारण आम्ही बघतो युके मधलं युके ट्रेड किंवा ऑस्ट्रेलिया मधलं ऑस्ट्रेड किंवा न्यूझीलंड मधलं न्यूझीलंड ट्रेड अँड एंटरप्राइज हे लोक ऍज अ सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट टुवर्ड्स ऑल इंडस्ट्रीज खूप मदत होते त्याची. आता आपल्याकडे कोणाबरोबर बोलायचं, म्हणजे फिकी बरोबर बोलायचं, असोकॅम बरोबर बोलायचं का दुसऱ्या कुठल्या तरी असोसिएशन बद्दल बोलायचं? याचं इतके असोसिएशन आहेत आणि इतके गव्हर्नमेंट ब्रांचेस आहेत की ते कळणं बाहेरच्या लोकांना आम्हाला खूप कठीण पडतं. त्यामुळे फ्रॉम अ बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू अ सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट किंवा सिंगल एंटिटी जर असेल तर नक्कीच त्याचा खूप मदत होईल आम्हाला फ्रॉम अन आउटसाइड टू लुकिंग इनसाइड पॉइंट ऑफ व्ह्यू. त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे? इन्स्टिट्यूशन कॉल्ड इन्व्हेस्ट इंडिया. इन्व्हेस्ट इंडिया ही जी संस्था आहे दॅट इज टेक्स केअर ऑफ इनबाउंड इन्व्हेस्टमेंट इन द कंट्री. ती पण माझ्या अंडरच होती मी कॉमर्स इंडस्ट्री मिनिस्टर असताना. आणि हीच संस्था आणखीन थोड्याशा वेगळ्या स्वरूपामध्ये हे नवीन येणारी जबाबदारी देखील स्वीकारणार आहे. इन्व्हेस्ट इंडिया विल बी द इन्स्टिट्यूशन विच विल बी द नोडल एजन्सी फॉर इनबाउंड इन्व्हेस्टमेंट. ओके, कोणाला प्रश्न असेल त्यांनी हात वरती करा. Anand, Dr. Dabli will be the next person. Dr. Dabli, Praveen Dabli. Yeah, Praveen Dabli, you are unmuted. Please ask the question. Praveen Dabli. Yeah, Praveen Dabli, please ask the question. Praveen Dabli, please ask the question quickly. Dr. GD Yadav next, Anand. Okay, Praveen Dabli विचारत नाहीयेत, मी GD यादवकडे जातो. प्रभू साहेब, आपल्याला बऱ्याच दिवसांनी बघून मला आनंद झाला. मला एक प्रश्न विचारायचा होता की महाराष्ट्रामध्ये जी गुंतवणूक होणार होती नाणारच्या प्रकल्पामुळे, त्याचा सगळ्या राज्याचाच नाही तर देशाचा फायदा झाला होता, ते थंडावलेले आहे. त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? तुमचा प्रश्न चांगला आहे, आपण त्याला व्यवस्थित हे करून सांगू. पण मी आता सांगितलं त्याला, अजून कोणाच असेल तर. देशपांडे, प्रणिता देशपांडे नेदरलँडहून बोलतायत. प्रणिता, प्लीज गो अहेड. शी इज ऍडव्होकेट बाय प्रोफेशन. नमस्कार सुरेशजी, माझा प्रश्न असा आहे की आता आम्ही पाश्चात्य देशांमध्ये राहतो, नेदरलँड, अमेरिका किंवा सगळेजण वेगवेगळ्या देशांमधून आज कनेक्ट झालो आहोत. आज आपण पाहतोय की भारतामध्ये सुद्धा कोरोनाने हळूहळू कहर माजवला आहे. आम्ही या गव्हर्नमेंटचं काम आज जवळून पाहतो. इथल्या ज्या गव्हर्नमेंट्स आहेत ते खरंच काही गोष्टी किंवा उपक्रम असे चांगले राबवतात आणि त्यातल्या काही सुझाव असतात की जे आम्हाला आपल्या भारतीय सरकारला पण द्यायचे असतात. पण कुठे एक्झॅक्टली संपर्क साधायचा, कोणाजवळ जाऊन सांगायचं की बघा या देशांमध्ये हे कामं अगदी उत्कृष्ट दर्जाचे होतात आहे आणि त्या गोष्टींमुळे खरंच इथला कोरोना आटोक्यात येतो आहे. तर मग अशा काही सूचना आम्हाला द्यायच्या असतील सरकारला तर कुठलं माध्यम आहे का की तिथे आम्ही सांगू शकतो किंवा या सगळ्या गोष्टी त्यांना व्यवस्थित पोहोचवू शकतो? शॉर्ट ठेवा. एक तर अशा तऱ्हेची व्यवस्था आपल्या सरकारने देखील केली आहे. जगात कुठे कुठे काय काय चाललंय. WHO कडे देखील त्यांनी एक सिस्टीम तयार केली की जगातल्या बेस्ट प्रॅक्टिसेस जे आहेत ते संपूर्ण देशामध्ये आणि जगामध्ये ते सगळ्यांना सांगत असतात. परंतु याच्या व्यतिरिक्त देखील हेल्थ मिनिस्ट्रीला तुम्ही जर संपर्क केला तर हेल्थ मिनिस्ट्री विल बी द राईट फोरम फॉर डुईंग दिस. ओके, नेक्स्ट इज प्रवीण दाबली. तुम्हाला दोनदा अनम्यूट केलं, प्लीज बोला पटकन. सर, मला एक विचारायचं आहे, तुम्ही डिजिटल बद्दल बोललात तर डिजिटल याच्यात आपण संसदेचं कामकाज हे डिजिटल याच्यावर नाही चालवू शकत का? कारण की तिथे जे गॅदरिंग होते त्याला आपण घरी बसूनही चालवू शकतो, जेणेकरून प्रत्येक सांसद आपल्या घरी राहील आणि कनेक्ट राहील आपल्या एरियाशी. बघा, अजून अमेरिकेमध्ये देखील ती व्यवस्था झालेली नाहीये, परंतु लवकरच किंवा अजून युकेच्या पार्लमेंटमध्ये देखील असं नाही की जगातलं कुठचंच पार्लमेंट नाही. तुम्हाला सांगायला आनंद होतो की साधारणपणे 20 वर्षापूर्वी आम्ही केली होती जगातल्या सगळ्याच एमपीजना बरोबर घेऊन. त्याचं नाव होतं ई पार्लमेंट. वी शुड ग्लोबली ऑन ई पार्लमेंट बेसिस. वी आर क्वाइट अहेड ऑफ अवर टाइम and that organization is still working and we are actually, lot of countries are members of that, but to no parliament in the world yet
has gone fully online. That means we are also online. We have so many transactions we do in parliament is also online. पण त्या तऱ्हेचं कम्प्लिटली कधी पार्लमेंट जायलाच लागू नये आणि घरी बसूनच पार्लमेंट चालावं अशी व्यवस्था आपल्याकडे अजून झालेली नाही, परंतु इंडियामध्ये देखील ती निश्चितपणे होईल याची मला खात्री आहे. सर किती मिनिटं आहेत अजून तुमच्याकडे? सर तुमच्याकडे किती मिनिटं आहेत? किती वेळ आहे? सर किती वेळ आहे तुमच्याकडे अजून? मला जर जायचं ओके, एक लास्ट शेवटचा धवलीकर समारोप करतील. आमच्या बरोबर जपानची टीम आलेली आहे, त्यांना काही विचारायचे. धवलीकर पटकन विचारतील. धवलीकर प्लीज टेक ओव्हर अँड से वर्ड ऑफ थँक्स ऑल्सो. धवलीकर प्लीज गो हेड. सुरेशजी नमस्कार. जपानची आमची टीम आहे, त्यांना आता जिथे काही भारतामध्ये काही कंपन्या घेऊ इच्छितात त्या संबंधी काही त्याच्याबद्दल काही कंपन्यांसाठी त्यांचं एक हे आहे, तर ते आम्ही तुमच्याबरोबर सेपरेटली डिस्कस करू, कारण आता तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे, तर त्याच्यामध्ये आणि आपण याच्यात सहभागी झालात, आपण आपला अमूल्य वेळ दिलात इतक्या या गर्दीच्या इतक्या आपल्या बहुमूल्य याच्यामध्ये, त्याच्याबद्दल आपले धन्यवाद. परत आम्हाला असं आवडेल की आपण परत कधीतरी आम्हाला असा एक तासाभराचा वेळ द्यावा. नक्की, निश्चितपणे कधी तुम्ही सांगा त्यावेळेला. आधी आपण अर्धा तासाचा वेळ ठरलं होतं, पण आता पाऊण तास होऊन गेला तरी देखील मी तुमच्यावर आहे, कारण फक्त दुसरा कार्यक्रम आहे, ते लोक मला अजून त्या कार्यक्रमाला जायचं म्हणूनच मी तुमची रजा घेतो. परंतु आपण एकत्र काम करू आणि निश्चितपणे आपण एकत्र येऊन एक नवीन समाज घडण्यासाठी ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या निश्चितपणे करू. मी ढवळीकर साहेब तुम्हाला धन्यवाद देतो, गानू साहेब तुम्हाला धन्यवाद देतो, आणि ज्या मंडळींनी या कार्यक्रमात सहभागी झाले त्यांच्याशी मला संवाद साधण्याची संधी मिळाली त्या मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.